So we are moving to the next point, that is mechanism of water absorption in plant. फोटो दिसतो का सगळ्यांना? हा. Yesterday we came up to the point where it is said that root hairs of plant's root perform the actual absorption of water from the soil. प्लांटचे रूट सॉइल मधून वॉटर ऍब्झॉर्ब करण्याचं काम करत असतात. आता या डायग्राम मध्ये तुम्हाला काय काय दिसतंय? ओव्हरऑल एक रूटची डायग्राम आहे. त्याच्यामध्ये लॅटरल रूट सांगितलेले आहेत, प्रायमरी रूट सांगितलेले आहेत, रूट हेअर म्हणलेले आहे, रूट टिप म्हणलेले आहे, रूट कॅप म्हणलेले आहे. सर ह्या सगळ्यांमध्ये रूट हेअर्स ला हायलाइटेड केलेले आहे बिकॉज रूट हेअर्स आर द एरिया फ्रॉम वेअर द ऍक्च्युअल वॉटर ऍब्झॉर्प्शन टेक्स प्लेस, असं आपण म्हणत आलेलो आहे. बाकी रूट टिप असेल, बाकीचं लॅटरल रूटचा पोर्शन असेल, प्रायमरी रूटचा पोर्शन असेल, तर तो एरिया काही त्या प्लांट मध्ये वॉटर ऍब्झॉर्ब करायचं काम करत नाही. आलं लक्षात? तर तुम्हाला हा पॉइंट महत्वाचा आहे, हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न एमसीक्यू मध्ये विचारला जातो. आता हे रूट हेअर असतात, सगळं ठीक आहे, रूट हेअर आहेत आणि ते ऍब्झॉर्प्शन करायचं काम करतात. बट दीज रूट हेअर्स परफॉर्म्स द ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर बाय टू वेज. दोन प्रकारे ते वॉटर ऍब्झॉर्प्शन करायचं काम करतात. टू वेज आर अवेलेबल फॉर रूट हेअर टू परफॉर्म वॉटर ऍब्झॉर्प्शन. पहिली वे कुठला आहे? तर ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट करू शकतं वॉटरला, ते सॉइल मधून एनर्जीचा ऍप्लिकेशन करून, एनर्जी अप्लाय करून ते सॉइल मधून वॉटरला प्लांट मध्ये सेंड करू शकतं. किंवा पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर म्हणजेच काय? तर कुठल्या प्रकारची एनर्जी इन्व्हेस्ट करत नाही या ठिकाणी. हे दोन्ही कन्सेप्ट मध्ये तुम्हाला एक बेसिक कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे, विच इज नोन एज ऑस्मोसिस. तर ऑस्मोसिसची डेफिनेशन काय? आपण आतापर्यंत स्टडी करत आलेले ऑस्मोसिस. ऑस्मोसिस ऑस्मोसिस ऐकले तुम्ही हा शब्द? त्याची डेफिनेशन काय आहे? ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्यूल फ्रॉम देअर हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन. हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन वेन मॉलिक्यूल ट्रॅव्हल करतात किंवा ट्रान्सपोर्ट होतात थ्रू, नीट लक्ष देऊन ऐका, थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. म्हणजे काय? कुठल्या तरी एका फिल्टर मधून त्यांना जावं लागतं, हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. देन दॅट कन्सेप्ट इज नोन एज ऑस्मोसिस. डिफ्युजन आणि ऑस्मोसिस मध्ये फक्त एकच लाईनचा फरक आहे. डिफ्युजन आणि ऑस्मोसिस मध्ये स्टार्टिंग सेम आहे, द मुवमेंट ऑफ मॉलिक्यूल फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन, हे दोन्ही मध्ये कॉमन आहे. बट ऑस्मोसिस इज डिफर्स बाय द वे दॅट इन ऑस्मोसिस सेमी परमिएबल मधून त्यांना एंट्री घ्यावी लागते. तर जे काय वॉटर सॉइल मध्ये अवेलेबल आहे आणि जे काय वॉटर प्लांट मध्ये अवेलेबल आहे, यांच्यामध्ये ऑस्मोटिक प्रेशरचा डिफरन्स असतो. हा पॉइंट तुम्ही लिहून घ्या. जे काय मी बोलणार आहे तुमच्या डोक्यावरून जायची शक्यता आहे. काही काही गोष्टी तुम्हाला समजणार नाही. तुम्ही मला सांगायचं की सर हे समजलं नाही, रिपीट करा, मला परत सांगा, त्याशिवाय मला कळणार नाही. कारण की तुमचं बेसिक कितपत पक्क आहे मला माहित नाही. ऍज SY बेसिक स्टुडंट यू शुड नो अबाउट द क्रिस्टल क्लिअर कन्सेप्ट ऑफ ऑस्मोसिस. हे गृहीत धरूनच मी बोलणार. पण मला माहिती आहे की तेवढं क्लिअर नसणार आहे आपलं. तरी पण आपण कम्युनिकेशन करून हा प्रश्न सोडवू. मी काय म्हणलं तुम्हाला आता, we are talking about water transport from soil to the plant through root hair by either active process or by passive process. In active process energy requires, in passive process energy is not invested. Either or, in both condition you should know the osmosis is involved in both cases. So I am telling here you about osmosis is that osmosis is nothing but movement of molecule from their higher concentration to the lower concentration through semi permeable membrane. Semi permeable membrane चं एक्झाम्पल आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन, ऑलसेल मेम्ब्रेन. ह्याच्यामधून त्या वॉटरला मुवमेंट करायची आहे. तर ऑस्मोसिस माहिती असण्यासाठी एक गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे की ऑस्मोटिक डिफरन्स काय असतो. तर ते गोष्ट आपण नंतर बघू. पण आता मी तुम्हाला काय म्हणलं, द वॉटर इन सॉइल अँड वॉटर इन प्लांट. कुठून कुठं पाणी जाणार आहे? इथं प्लांट मधून सॉइल मध्ये वॉटर जाणार आहे का सॉइल मधून प्लांट मध्ये वॉटर जाणार आहे? ऑब्विसली वॉटर शुड ट्रान्सपोर्ट फ्रॉम सॉइल टू द प्लांट. सॉइल मधून प्लांट मध्ये वॉटर जाणार आहे ना. हाऊ मेनी पार्टिसिपंट्स आर देअर? 94.
सो आय एम एक्सपेक्टिंग रिप्लाय फ्रॉम एव्हरीवन. इथं रिप्लाय करायला काय वेळ लागत नाही तुम्हाला. वी आर एक्सपेक्टिंग दॅट वॉटर शुड ट्रान्सपोर्ट फ्रॉम सॉइल. हे खूप इंटरेस्टिंग आहे, नीट लक्ष देऊन ऐका तुम्ही. वी आर एक्सपेक्टिंग दॅट वॉटर शुड ट्रान्सपोर्ट फ्रॉम सॉइल टू द प्लांट. मातीमधून झाडात पाणी गेलं पाहिजे का झाडातून पाणी वाहत गेलं पाहिजे मातीमध्ये? असं कधी होत नाही. तुम्ही कधी कुठलं झाड लीक झालेलं बघणार नाही, असं कधी होत नाही. सो वी आर एक्सपेक्टिंग टू ट्रान्सपोर्ट दॅट वॉटर फ्रॉम सॉइल टू द प्लांट. Why it happens? Because there is a difference in osmotic pressure. Water in soil and water in plant. So here talking about osmotic pressure differences in plant and osmotic pressure differences in soil. So water is moving from soil to the plant due to the differences in osmotic pressure, as well as the DPD. हे तुम्हाला लिहून घ्यावं लागेल ना काही गोष्टी. ऍज वेल एज डिफ्युजन प्रेशर डेफिसिट इज रिस्पॉन्सिबल फॉर द मुवमेंट ऑफ वॉटर. का पाणी सॉइल मधून एक गोष्ट मी तुम्हाला परत परत का बोलतोय, आपल्याला पाणी पियायचं असेल तर आपण ग्लास भरून घेतो आणि तो ग्लास तोंडाला लावून आपण शोषून घेतो ते पाणी. आपल्याला तोंड दिलेलं आहे पाणी पिण्यासाठी, चोखून घेतल्यासारखं आपण पाणी पोटात घेतोय. झाडामध्ये तुम्हाला असं काही प्रक्रिया दिसणार नाही की ते चोखून घेते. तर असं काय आहे त्याच्यामध्ये की ते पाणी सॉइल मधून घेते, ह्याच्यावरती आपल्याला इथं बोलायचं. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. डीपीडी मीन्स डिफ्युजन प्रेशर डेफिसिट. डिफ्युजन प्रेशर डेफिसिट हा एक फिजिओलॉजिकल फेनॉमेनॉन आहे. ऍज लाईक ऑस्मोसिस, ऍज लाईक डिफ्युजन, DPD हा एक फिजिओलॉजिकल फेनॉमेनॉन आहे इन विच वी स्टडी अबाउट द मुवमेंट ऑफ वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूलचा मुवमेंट आपण अभ्यास करतो. तर आपल्याला प्लांट मध्ये स्टडी करायचं आहे म्हणून या टर्मिनॉलॉजी अप्लाय करायच्या. जनरली इमॅजिन द वॉटर इज अवेलेबल इन सॉइल. सॉइल मध्ये वॉटर अवेलेबल आहे. द प्लांट इज ग्रोईंग अराउंड द वॉटर. त्या वॉटरच्या अराउंड ते प्लांट ग्रो होतंय. प्लांट रूट्स आर सर्चिंग द स्टोरेज ऑफ वॉटर. ते प्लांटचे रूट सर्च करतात वॉटर कुठे आहेत. जे ठिकाणी वॉटर असेल त्या ठिकाणी ते मुवमेंट फास्ट पद्धतीने करतात. ज्या ठिकाणी वॉटर कमी आहे त्या ठिकाणी ते मुवमेंट स्लो पद्धतीने करतात. याचं उत्तर अजून कुणालाच माहित नाही की त्यांना डोळे नाही. त्यांना काय माहिती की त्यांच्यापासून 5 फुटावरती पलीकडे पाणी आहे आणि 50 फुटावरती पाठीमागं काहीच नाहीये. त्यांना माहिती नाहीये. तरी पण त्यांची म्हणजे त्यांना डोळे नाही तरी पण त्यांना कसं कळतं की पाण्याच्याच बाजूला जास्त वाढायचे आपल्याला. तर हे बऱ्याचशा गोष्टी अजून रिसर्च मधून बाहेर यायच्या बाकी आहेत. तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी की शोधून काढायचे की या झाडाला डोळे नाही तरी पण याला माहिती कसं काय. आणि डोळे जरी असते तरी मातीच्या खाली काही उपयोग नसता झाला, बरोबर. सो प्लांट हॅव वॉटर अवेलेबल नियर टू इट. प्लांट्स ग्रोज इट्स रूट्स टुवर्ड्स द वॉटर. वन्स प्लांट रिचेस क्लोजर टू द वॉटर, the absorption of water done by active or passive method. In active method, पहिला आपण active method मध्ये बोलू आपण. In active method, energy is invested in order to absorb that water from the soil into the plant. Energy is required. आता एनर्जी लागते म्हणजे काय लागतं भाऊ? जसं आपण घरात जेव्हा पाणी येतं आपल्याला कॉर्पोरेशनचं तेव्हा मोटर लावतो आपण. मोटर म्हणजे एनर्जीच लावतो ना. टाकीतलं पाणी वरच्या टाकीत पाठवायचं आपल्याला. तर सेम आहे ना, खालचं मातीतलं पाणी तुम्हाला वरती पाठवायचंय. ते झाडाची हाईट 50 फूट पण असू शकते. तुम्हाला वरच्या शेंड्यापर्यंत पाणी पाठवायचे. तर ऑल दिस प्रोसेस रिक्वायर एनर्जी. देन इट कम्स अंडर द ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर और ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. आता ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन करायचंय तर मग एनर्जी लागते. तर एनर्जीचा फॉर्मॅट कुठला आहे? इन विच फॉर्म प्लांट युजेस एनर्जी. दॅट फॉर्म इज नोन ॲज, पॉइंट आउट करून घ्या, ATP, ऍडेनोसिन ट्राय फॉस्फेट. ATP. ATP काय आहे? तर ATP एक एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे. ATP शिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. ATP शिवाय तुम्ही आम्ही बोलू पण शकत नाही. आपले पापण्या पण हलणार नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये ATP रिक्वायरमेंट गरजेची आहे. तशी ATP या गोष्टीमध्ये जर लागली तर त्याला ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणलेलं आहे. इन अदर हँड, दुसऱ्या बाजूला इन पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट
इफ देर इज नो इन्व्हेस्टमेंट ऑफ एटीपी, जर एटीपीचं कुठलेही इन्व्हेस्टमेंट केलेली नसेल, देन इट इज नोन ॲज पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. मग तुम्ही म्हणसाल सर आता प्लांट मध्ये वॉटर तुम्हाला जमिनीतून वरती न्यायचंय, मग एनर्जी शिवाय कस काय शक्य आहे हे? तर इट इज पॉसिबल. कस काय पॉसिबल आहे हे आपण नंतर शिकणारच आहोत. तर फक्त आता एवढं लक्षात ठेवायचं की कंपॅरेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने what is the difference between active transport and passive transport? I am telling you the differences. ATP is involved in active transport and ATP is not involved in passive transport. एक तर active transport असेल किंवा passive transport असेल. येतोय, ओके ठीक आहे. Active transport or passive transport, in both conditions root hairs perform the action of absorption of water. रूट हेअर शिवाय काय होत नाही. आता ही डायग्राम तुम्हाला मी दाखवली होती बघा, तुम्ही नीट बघितली असेल का नाही माहित नाही मला, पण बघा आता एक मिनिट ते ओपन होईल. ही डायग्राम जी दाखवलेली आहे रूट हेअर, हे रूट हेअरचे लोकेशन कुठे आहे? दे आर बिहाइंड, जस्ट बिहाइंड द रूट कॅप किंवा रूट टिप. हे रूट टिपच्या जस्ट पाठीमागे, म्हणजे मला काय म्हणायचंय, मी तुम्हाला हायलाइट करून दाखवतो. हा जो पोर्शन आहे हा रूट हेअरचा पोर्शन आहे. हा जो पोर्शन आहे खालचा हा रूट कॅप आणि रूट टिपचा पोर्शन आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल की रूट हेअर्स रूट टिपच्या पाठीमागे आहेत. रूट हेअरचा पोर्शन खूप छोटा आहे. रूट हेअरचा पोर्शन खूप छोटा आहे. तुम्ही जमिनी खाली एखादं प्लांट तुम्ही पाहता, जेव्हा एखादं कन्स्ट्रक्शन चाललेलं असतं किंवा तुम्ही एखादं झाड जमिनीतून उपटता, तेव्हा तुम्हाला दिसेल की बऱ्यापैकी झाड जमिनीच्या खाली, बऱ्यापैकी म्हणजे वरती जेवढं प्लांट आहे त्याच्यापेक्षा जास्त प्लांट खाली. बट द व्हेरी स्मॉल पोर्शन ऑफ द रूट इज डेडिकेटेड फॉर ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. खूप छोटा पोर्शन, म्हणजे आपल्या रूट हेअरचा पोर्शन म्हणजे जास्तीत जास्त 4 ते 5 मिलीमीटर चा एरिया प्रत्येक रूट टिपच्या पाठीमाग. मग अशा वेळेस ते दॅट प्लांट शोज मल्टिपल ब्रांचिंग. तुम्ही तिथं प्रायमरी रूट सेकंडरी रूट पाहिलं असेल. मल्टिपल ब्रांचिंग म्हणजे काय? खूप सारे फाटे फुटलेले असतात. द रिझन बिहाइंड मल्टिपल ब्रांचिंग इज दॅट टू क्रिएट मॅक्झिमम एरिया ऑफ रूट हेअर. रूट हेअरचा एरिया तर तुम्हाला प्रत्येक रूट टिपच्या मागे छोटा छोटा दिसेल. मग काय करायचं, तर ब्रांचिंग करायची, फाटे फोडायचे आणि जास्तीत जास्त रूट हेअर कसे अवेलेबल होतील त्या प्लांटला ते पाहतात. तर चायनीज लोक, आपल्याला माहिती आहे की आपण त्यांचे ऍप्लिकेशन बंद केलेत, प्रोडक्ट त्यांचे घेत नाही. आता रिसेंटली ते पबजी बंद केल्यामुळे तर बरेचसे विद्यार्थी कोमात आहेत. असो, पण त्या चायनीज लोकांनी एक रिसर्च केलेला आहे, ते लोक आपल्या पुढेच राहणार. त्यांनी एक रिसर्च असं केलेलं आहे की एखादं प्लांट, समजा एखादं प्लांट आपल्या कॉलेजला इमॅजिन करा, एखादं प्लांट आपल्या बॉटनी डिपार्टमेंटच्या जवळ आहे. ते प्लांट एकदम व्यवस्थितरित्या काढून जर आपण इंडोर कॉम्प्लेक्सच्या पाठीमागच्या एरियात लावलं, जर इफ वी ट्रान्सप्लांट एनी प्लांट फ्रॉम वन एरिया टू द अदर एरिया, व्हॉट विल हॅपन टू द ग्रोथ रेट ऑफ दॅट प्लांट. त्या प्लांटच्या ग्रोथ रेटवरती काय परिणाम होईल? मी काय बोलते समजलं ना तुम्हाला? एखाद्या प्लांटला मारायचं नाही आपल्याला, फक्त एका ठिकाणाहून काढायचे मोठं झाड 50-60 फुटाचं आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन लावायचं. तर काय होईल बुवा, त्याच्यावरती काय परिणाम होईल का? त्याला सगळ्या गोष्टी भेटतात. त्याला माती भेटते, पाणी भेटते, खत टाकू आपण भरपूर, काय अडचण नाही. तर त्यांनी शोध लावला की त्याच्या ग्रोथ वरती परिणाम होतो का? तर येस, देअर इज ए डिक्रीज इन ग्रोथ रेट ऑफ दॅट प्लांट. मग त्यांना प्रश्न पडला की असं का होतंय? सॉइल तर आहे, पाणी पण आहे, प्रॉब्लेम काय आहे मग? तर त्यांनी रिसर्च केल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की सॉइल, आता मायक्रोबायोलॉजीचे काही आपले मित्रमैत्रिणी असतील त्यांना ही गोष्ट व्यवस्थित कळेल. ह्याचा अर्थ ज्यांचा मायक्रो नाही त्यांना काय कळणार नाही असं नाही. तर सॉइल मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स राहत असतात. त्याला म्हणतो आपण सॉइल मायक्रोबियल फ्लोरा. Soil contain soil microorganisms which is known as soil microbial flora, and this soil microbial flora helps all plants for their growth and development. For example, there are many fungi
फॉर एक्झाम्पल ट्रायकोडर्मा नावाची फंजायचं एक्झाम्पल तुम्ही लिहून घ्या. ट्रायकोडर्मा फंजाय शोज असोसिएशन विथ रूट हेअर ऑफ ऑल प्लांट्स. 95% प्लांट स्पीसीज बरोबर ट्रायकोडर्मा नावाचं फंजाय असोसिएशन दाखवतं. आता या ट्रायकोडर्मा फंजायच्या असोसिएशनने काय होतंय, तर रूट हेअरचा एरिया इन्क्रीज होतो. रूट हेअर बरोबर जेव्हा ट्रायकोडर्मा फंजाय असोसिएशन दाखवतं तेव्हा त्या रूट हेअरला मदत होते अजून वॉटर ऍब्झॉर्ब करण्यासाठी. फक्त वॉटर ऍब्झॉर्ब करत नाही तर त्या वॉटरमध्ये डिझॉल्व असलेले न्यूट्रिएंट्स, वॉटरमध्ये डिझॉल्व असलेले आयन्स, वॉटरमध्ये डिझॉल्व असलेले व्हेरियस ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंटेंट विच आर नेसेसरी फॉर प्रॉपर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ दॅट प्लांट are taken by root hair with the help of microorganisms which are associated with those root hair. For example, which microorganism? Fungi, namely trichoderma. So हे सायन्स खूप मोठं आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला जाणवतील की नवीन नवीन ऐकायला भेटतात ते मी जे सांगते तुम्हाला. तर या गोष्टीवरती त्या माणसाला बरेचसे पुरस्कार भेटलेले आहेत. तर चिंग झॅन असं काहीतरी त्यांचं नाव आहे. तर ते नाव त्यांची अशाच प्रकारची आहेत. तर त्या रिसर्च पेपर मध्ये त्यांनी असं मेन्शन केलं की इफ यू स्टरिलाइज द सॉइल, स्टरिलाइज करतो म्हणजे काय, सॉइलला स्टरिलाइज करतो म्हणजे काय करतो, त्याच्यामधले मायक्रो ऑर्गॅनिझम किल करतो. इफ यू स्टरिलाइज द सॉइल then it affect upon the growth and development of the plant. जे प्लांट वाढते त्या प्लांटच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंट वरती परिणाम झालेला तुम्हाला बघायला भेटेल. कधी, सॉइलला स्टरलाइज केल्यानंतर. म्हणजे एवढा परिणाम होतो मायक्रो ऑर्गॅनिझमचा प्लांटच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंट वरती. हे मला तुम्हाला सांगायची इच्छा आहे. तर सो मायक्रो ऑर्गॅनिझमचा स्टडी खूप डीप आहे आणि डिटेलमध्ये. कशासाठी? प्लांटच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी. सो आपला विषय चालला होता ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये रूट हेअर्स आर रिस्पॉन्सिबल, ऑस्मोटिक प्रेशर आणि डीपीडी. हा स्टडी आपल्याला उपयोगी पडतो या ठिकाणी. रूट हेअर मध्ये फंगल असोसिएशन पण बघायला भेटतं. इन ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, इन पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, बोथ कंडिशन रूट हेअर आर रिस्पॉन्सिबल. असं इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बाकी कोणाला काही शंका असेल तर इथं विचारू शकता मला तुम्ही. ओके, चला बाय.